महाराष्ट्र विधानसभा रिझल्ट्स काही तासात येणार आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शरद पवार एनसीपीचे महेश तपासे। महेशजी काय म्हणणार? आपण कंटिन्यू बैठकी करत आहेत, महाविकास आघाडीचे नेते काल बैठकमध्ये होते, काय निर्णय त्यामधून निघाला आहे? महाराष्ट्राच्या जनतेचा निकाल उद्या येणारच आहे, परंतु त्याच्या आधी आम्हाला असं वाटतं की हा निकाल साधारण आमच्या बाजूने असेल। जे काही अंदाज कार्यकर्ते सांगतायत, उमेदवार सांगतायत, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून ज्या माहिती येते, साधारण 165 सीटाच्या आजूबाजूला आम्ही असू असा विश्वास आज आम्हाला जवळपास निश्चित झालेला आहे। महाविकास आघाडीचेही नेते बैठका घेत आहेत, पवारसाहेबांना त्या ठिकाणी भेटले आणि महाराष्ट्रामध्ये एक सक्षम सरकार 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या रूपाने आम्ही देऊ। म्हणजे आपण कॉन्फिडंट आहात की आपली सरकार येते? निश्चितच हा कॉन्फिडन्स आमचा नव्हे, हा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे। 66% मतदान हे फार मोठं मतदान आहे। हे मतदान अँटी इन्कम्बसीचं मतदान आहे। हे मतदान त्या शेतकऱ्याचं आहे ज्याला हमीभाव मिळाला नाही। हे मतदान त्या युवकाचं आहे ज्याला रोजगार मिळाला नाही। हा मतदान त्या व्यापाऱ्याचं आहे ज्याला व्यापार वाढवण्यासाठी काही मदत सरकारकडनं झाली नाही। आणि हे मतदान माझ्या लाडक्या बहिणीचं आहे जिची सुरक्षा करण्यामध्ये विद्यमान सरकार अपयशी ठरलं। त्याच्यामुळे अशा पद्धतीचं हे वाढीव मतदान ह्या सर्व घटक वर्गाचं आहे ज्याला सरकारने पूर्णपणे दुर्लक्षित केलं, कारण सरकार फक्त 100 आमदार पोचण्यामध्ये बिझी होतं। छोटे पक्ष म्हणताय, प्रकाश आंबेडकरने एक पोस्ट पण केलेला आहे, ते म्हणत आहे की कोणतीही सरकार आली, आमचा पण नंबर आला तर आम्ही समर्थन करू। काय म्हणणार यावर आपण? त्यांचे किती नंबर येतात मला माहिती नाही, परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांची भूमिका ही निवडणुकीच्या वेळेला निश्चितच संविधानाच्या रक्षणाच्या बाजूने ठेवायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। महाविकास आघाडी जास्त फोकस करत आहे काउंटिंग बूथवर, प्रत्येक उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना निर्देश देत आहे की आपण फोकस राहा, यावर काय म्हणणार? काउंटिंग बूथवर नजर ठेवणे हे मला वाटतं प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीचं आणि उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे। कुठेही दबावाचा फोन दिल्लीवरनं येऊ नये, कलेक्टरला दबाव होऊ नये, ह्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी दक्ष असण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद। कॅमेरा पर्सन अजितसह मी नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।